कोणत्याही देशाचे राष्ट्रप्रमुख हे त्या देशाचे राष्ट्रप्रमुख का होतात, तर त्याची कारणं आहेत. त्या राष्ट्राची उन्नती करणं, राष्ट्राचा विकास करणं, राष्ट्राचा कारभार सांभाळणं. ते व्यक्तिगत इच्छांसाठी किंवा स्वतःच्या खुमखुम्या भागवून घेण्यासाठी म्हणून राष्ट्राध्यक्ष झालेले नसतात. त्यांचे व्यक्तिगत काही हेतू नसतात. पण आजच्या जगात 3 जण असेच सापडतात की ज्यांचे हेतू त्यांच्या राष्ट्रापेक्षा, त्यांच्या देशापेक्षा त्यांचे व्यक्तिगत स्वार्थ, व्यक्तिगत खेळ, व्यक्तिगत विकृत्या, व्यक्तिगत इच्छा यांच्यासाठीच ते राष्ट्रप्रमुख झालेले आहेत. 3 नावं ती अशी आहेत. पहिला नेत्यानाहू इस्रायलचा, दुसरा ट्रम्प अमेरिकेचा आणि तिसरा भारताचा मोदी. हे तिन्ही राष्ट्रप्रमुख आपापल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या पदांवर चढून बसलेले आहेत. हे तिघही वर्तणुकीला माणूस म्हणून अतिशय गलिच्छ आहेत, अतिशय घाणेरडे आहेत. यांचे स्वार्थ वेगळेच आहेत. यांना पैसा आणि लैंगिकता आणि भ्रष्टाचार याच्यात हे तिघही अडकलेले आहेत. यांना आपल्या देशाबद्दल प्रेम आहे याचा पुरावा नाही. भ्रमवायचं राष्ट्रवादाच्या नावाखाली, धर्मांच्या नावाखाली, आपण फारच थोर आहोत या नावाखाली, आणि स्वतःसाठी देशाची सत्ता राबवायची. देशासाठी देशाची सत्ता राबवण्यासाठी हे तिघही प्रमुख म्हणून बसलेले नाहीत स्वतःच्या देशांवर. यांचे धंदे वेगळे आहेत, यांचे काळे कारनामे वेगळे आहेत आणि हे विचित्र लोक आहेत. यांना स्वतंत्र हव्यास खूप आहेत आणि घाणेरडे हव्यास आहेत. या घाणेरड्या हव्यासांसाठी बसलेले हे ठळक 3 राष्ट्रप्रमुख आहेत. ट्रम्पच्या भानगडी खूप साऱ्या उघडकीला आलेल्या आहेत. नेत्यानाहूचे भ्रष्टाचार आणि भानगडी खूप उघडकीला आलेल्या आहेत. आणि मोदी साहेब तर अडकलेलेच आहेत. हे एप्स्टीन फाईलमध्ये पण आहेत. आणि ज्या पद्धतींचे यांचे व्यवहार राहिले इस्रायल आणि अमेरिकेबरोबर, हे एखाद्या गुलामासारखे राहिले. आणि स्वतःची कातडी वाचवणं, स्वतःचे धंदे करणं, अडाणी अंबानीला बरोबर घेऊन धंदे करणं, हा त्यांचा धंदा राहिलेला आहे. हे देशासाठी प्रमुख झालेले नाहीत. आणि यांनी एका अर्थानं जगाची वाट लावलेली आहे. भारतासारख्या मोठ्या देशाची वाट लावली आहे, अमेरिकेसारख्या महासत्तेची वाट लावली आहे आणि इस्रायलनं अख्ख्या खाडी देशांची आणि स्वतःची वाट लावलेली आहे.